हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. करंट कनेक्टच्या या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि या सिरीजमध्ये आपण पूर्ण एक आठवड्याभरामध्ये जे महत्त्वाचे इश्यूज येत राहतील समोर, त्या इश्यूज बद्दल इन डिटेल मध्ये डिस्कशन सुरू करणार आहोत. आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी इन इंडिया. रिसेंटली जे आपण अहमदाबादमध्ये जो ॲक्सिडेंट बघितला त्या कॉन्टेक्स्टमध्ये हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. स्पेशली इन्स्टिट्यूशनल सेटअप आपल्याला माहिती पाहिजे आणि वेगवेगळ्या गोष्टी, जसं नेमकं कारण काय असतात, या सगळ्या गोष्टी होण्यामागे काय रिझन्स आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यासोबतच वेगवेगळे कोणते कोणते इन्स्टिट्यूट्स आहेत जे यामध्ये काम करतात, या अशा प्रकारच्या ॲक्सिडेंट्सला टाळण्यासाठी काम करतात ते आपल्याला माहिती पाहिजे. मग एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो असेल किंवा डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आहे, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे, अशा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत इंटरनॅशनल लेवलवरती, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन असेल, या संस्थांबद्दलच्या काही बारीक बारीक गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत. त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट जे सारखी आपण बघतोय की न्यूज येत आहेत, बरोबर. न्यूजमध्ये आपण काय काय वाचतोय, काय काय बघतोय, तर त्यामध्ये आपल्याला एक जी गोष्ट दिसते किंवा जे अहमदाबादमध्ये जे झालेलं आहे त्यामध्ये बर्ड हिट हा एक मुद्दा समोर येतोय किंवा पक्षाची धडक झालेली आहे त्यामुळे काही झालेलं असावं. त्यासोबतच अजून वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समोर बघायला मिळतात किंवा हाय लेवल एक कमिटी बनवली गेलेली आहे गव्हर्नमेंटकडून या सगळ्या गोष्टींना इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी. त्यासोबतच ब्लॅक बॉक्स जो आहे तो त्या हॉस्टेलमधून तिथे रिकव्हर केला गेलेला आहे. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण न्यूजमध्ये बघतोय. आता आजच्या या सेशनमध्ये आपल्याला काय करायचंय, तर या गोष्टींना थोडंसं आतमध्ये जाऊन थोडंसं खोलवर आपल्याला या गोष्टी बघायच्यात. मग सगळ्यात पहिला प्रश्न हा येतो किंवा कारण काय काय राहतात. आता हा जो ऍक्सिडेंट झाला अहमदाबादमध्ये, तो ऍक्सिडेंट तसं बघायला गेलं तर अजून त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. अजून असे बरेचसे आधी पण ऍक्सिडेंट झालेले, जसं पोटोमॅक रिव्हर मध्ये अमेरिकेमध्ये ऍक्सिडेंट झाला होता, बरोबर. अमेरिकेमध्ये एअरक्राफ्ट कोलिजनचा ऍक्सिडेंट होता. त्यानंतर टोरंटोमध्ये एक ऍक्सिडेंट झाला होता कॅनडामध्ये. मग या गोष्टी आपल्याला एक तर माहिती असल्या पाहिजे किंवा कारण काय काय राहतात. मग सो मेजर कॉजेस काय काय राहू शकतात, तर सगळ्यात पहिला जो कॉज राहू शकतो तो म्हणजे ह्युमन एरर झालेला आहे. मग कधी कधी काय होतं, मिसजजमेंट झालं, हाईटचं मिसजजमेंट झालं, त्यावेळेस हा प्रॉब्लेम येऊ शकतो. किंवा फटीग असेल किंवा कॉकपिट क्रू जे आहे त्यांच्यामध्ये काही कम्युनिकेशन एरर आलेला आहे, सो त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यासोबतच मेकॅनिकल एरर्स देखील राहू शकतात, जसं आपण आता बऱ्याचशा बातम्या येतात किंवा दोन्ही इंजिन फेल झाले, ही एक रेअर केस राहू शकते जर असं असेल तर. सो इंजिन फेल्युअर इज वन ऑफ द मेकॅनिकल एरर, तो एक भाग झाला. त्यासोबतच आपण अजून काय बघू शकतो किंवा लँडिंग गिअर जो आहे तो लँडिंग गिअर जर वेळेमध्ये ओपन नाही झाला तर त्याला एक शब्द पण वापरतात, लँडिंग गिअर मॅल फंक्शन. सो तो एक तिथे एरर राहू शकतो जो मेकॅनिकल एरर म्हणता येईल. वेदर कंडिशन्समध्ये प्रॉब्लेम राहू शकतात, जसं खूप जास्त प्रमाणामध्ये एअर टर्ब्युलन्स क्रिएट झाला किंवा सायक्लॉनिक्स कंडिशन्स आलेल्या आहेत, सो तिथे प्रॉब्लेम राहू शकतो, बरोबर. सो तो एक भाग झाला. त्यासोबतच मेंटेनन्स इश्यूज बऱ्याचदा काय होते किंवा इन्स्पेक्शन्स जे असतात ते एखादं इन्स्पेक्शन मिस झालं समजा किंवा टाइमली इन्स्पेक्शन्स करायचे पण एखाद्या वेळेस मिस झालं, सो तिथे प्रॉब्लेम राहू शकतो. त्यासोबतच काही रिपेअर्स जे असतील ते पूर्ण नाही केले गेलेले आहेत, इनकम्प्लीट रिपेअर्स आहेत, सो दॅट कॅन ऑल्सो बी वन ऑफ दी रिझन ज्याच्यामुळे अशा प्रकारचे ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. त्यासोबतच ATC म्हणजे काय, तर एअर ट्रॅफिक कंट्रोलर ज्याला आपण म्हणतो, ATC एरर्स राहू शकतात किंवा त्यांच्याद्वारे बऱ्याचदा मेसेजेस प्रॉपर नाही गेले ATC द्वारे, सो तो एक प्रॉब्लेम राहू शकतो. त्यामुळे मिड एअर कोलिजन्स होऊ शकतात किंवा दोन एअरप्लेन जे आहेत ते एकमेकांसोबत हवेतच त्यांचं कोलिजन झालं, तो एक प्रॉब्लेम राहू शकतो. किंवा बऱ्याचदा काय होतं किंवा लँडिंग करताना एक अल्टिट्यूडचा किंवा रूटचा एक गायडन्स रेग्युलरली मिळत राहणं गरजेचं आहे. जर तो गायडन्स तिथे बरोबर मिळाला नाही तर तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतो अँड दिस विल बी काउंटेड इन ATC एरर. सो तो एक भाग झाला. आणि त्यासोबतच आपण आता जे बोललो किंवा बर्ड स्ट्राईक हा एक तिथे कॉज राहू शकतो. बर्ड स्ट्राईकला अजून एक शब्द वापरतात, टेक्निकल काही शब्द पण आपल्याला इथे महत्वाचे आहेत, त्याला फॉरेन ऑब्जेक्ट डॅमेज FOD असा एक शब्द पण वापरला जातो. किंवा एखादा जो ऑब्जेक्ट आहे तो येऊन आदळलेला आहे आणि त्यामुळे डॅमेज झालेला आहे, सो फॉरेन ऑब्जेक्ट डॅमेज असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर हे झाले आता कारण किंवा काय काय कशा कोणत्या कारणांमुळे अशा प्रकारचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. आता पुढचा मुद्दा येतो किंवा हे सगळं जे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे या सगळ्या बातम्यांमध्ये आपण बघतोय किंवा एक ऑर्गनायझेशनचं नाव रेग्युलरली आपल्याला बघायला मिळतं, ते म्हणजे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो.
एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो. सगळ्यात पहिले तर आपल्याला हे माहिती पाहिजे की हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे. सो दिस इज अन अटॅच्ड ऑफिस अंडर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, राईट. त्यासोबतच ह्याची जबाबदारी काय, तर इंडियाने एक इंटरनॅशनल कन्व्हेन्शन साइन केलेलं आहे, त्याचं नाव आहे शिकागो कन्व्हेन्शन ऑन सिव्हिल एव्हिएशन. आणि शिकागो कन्व्हेन्शनचा इंडिया भाग असल्यामुळे ती जी जबाबदारी आहे त्या शिकागो कन्व्हेन्शनच्या अंडर असणारी सगळी जबाबदारी ती पार पाडणं, ही जबाबदारी, ही रिस्पॉन्सिबिलिटी मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनने कोणाला दिलेली आहे, तर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोला. इनफॅक्ट हे जे ब्युरो आहे हा बनलेला आहे कधी, तर 2012 मध्ये बनलेला आहे आणि तो पण या कन्व्हेन्शनच्या अंतर्गतच बनलेला आहे. So this is established in accordance with the standards and recommended practices. This is important document, standard and recommended practices in Chicago Convention. So त्याच्या अंडर हे जे ब्युरो आहे हे बनवलं गेलेलं आहे. त्याला काय म्हणतो आपण, एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो. आता हे नेमकं काय करतात, तर हे वेगवेगळ्या एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट्सला क्लासिफाय करतात. म्हणजे जे असे वेगवेगळे सेफ्टी ऑकरन्सेस जे झालेले आहेत, सेफ्टी इश्यूज जे झालेले आहेत त्याला हे क्लासिफाय करतात. क्लासिफाय कशामध्ये करतात, तर तीन भागांमध्ये हे क्लासिफाय करतात. म्हणजे कोणता एखादा जो अपघात आहे तो कशा पद्धतीचा आहे, मग त्यामध्ये पहिला जो एक क्लासिफिकेशन राहतो तो म्हणजे किंवा ऍक्सिडेंट, दुसरं राहते सिरियस इन्सिडेंट आणि तिसरं जे राहते त्याला आपण म्हणतो इन्सिडेंट. अशा 3 कॅटेगरीमध्ये ते काय करतात, या एअरक्राफ्ट ऑकरन्सेसला, सेफ्टी ऑकरन्सेसला क्लासिफाय करतात. त्यासोबतच यांचं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, किंवा सगळ्याच्या सगळ्या एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट्सला हे इन्व्हेस्टिगेट करतात का, तर यामध्येही काही स्पेसिफिक कंडिशन्स आहेत. जसं एखादा जे एअरक्राफ्ट आहे त्याचं AUW म्हणजे काय असते, तर ऑल अप वेट, किंवा त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतात किंवा ग्रॉस वेट ऑफ द एअरक्राफ्ट. म्हणजे थोडक्यात त्या एअरक्राफ्टच्या वजनानुसार हे ठरणार आहे किंवा एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो याला इन्व्हेस्टिगेट करेल की नाही. तर किती वजन असलं पाहिजे, तर 2250 किलो पेक्षा जास्त AUW असणाऱ्या एअरक्राफ्टला हे इन्व्हेस्टिगेट करतात. त्यासोबतच जे टर्बोजेट एअरक्राफ्ट राहतात त्यांना देखील हे इन्व्हेस्टिगेट करतात. हा एक महत्वाचा मुद्दा इथे झाला. देन अजून एक मुद्दा काय येतो, किंवा हे इन्व्हेस्टिगेट करतात म्हणजे डायरेक्ट एखाद्याला शिक्षा सुनावून देतात का, तर असं नाहीये. तर यामध्येही 2017 मधले एक रूल्स त्यामध्ये कोट केले जातात, किंवा एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ऑफ ऍक्सिडेंट अँड इन्सिडेंट रूल्स 2017 या नियमांच्या रूल नंबर 3 मध्ये हे सांगितलेलं आहे, किंवा ह्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय, द सोल ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेस्टिगेशन इज प्रिव्हेन्शन ऑफ ऍक्सिडेंट्स अँड इन्सिडेंट्स. प्रिव्हेन्शन हा शब्द वापरलेला आहे, अँड नॉट टू अपोर्शन ब्लेम ऑर लायबिलिटी ऑन एनीवन. किंवा ह्यानेच केलं किंवा त्यांनीच केलं हे असं तिथे काम नाहीये त्यांचं, किंवा या कोणी केला ऍक्सिडेंट त्या व्यक्तीला तिथे शोधून काढणं हे आहे का, नाही. तर अपघात नाही झाला पाहिजे, प्रिव्हेन्शन कसं करता येईल त्याबद्दलचं पूर्ण काम हे करतात. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन का, कारण असं पुढे नाही व्हावं त्यासाठी हे काम करतात. ऑल्सो वेळोवेळी, म्हणजे असं नाही की फक्त ऍक्सिडेंट झाल्यावरच, पण वेळोवेळी ते सेफ्टी स्टडीज रेग्युलरली करत राहतात. आता या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट जी बघतोय, किंवा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनी त्या ब्लॅक बॉक्स वरती आता स्टडी करणं सुरू केलेलं. पण नेमकं ब्लॅक बॉक्स करतं काय, तर ब्लॅक बॉक्स जे आहे हे बेसिकली तुमचं जे विमान राहते त्या विमानाचा समोरचा जो भाग आहे, म्हणजे जे फ्रंट पॅनल आहे त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोल्स राहतात बघा, किंवा त्याला आपण डिस्प्ले म्हणू शकतो. तर विमानाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ते ब्लॅक बॉक्स काय करणार आहे, तर तो जो डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेचं एक इंटरॅक्टिव्ह ॲनिमेशन क्रिएट करणार आहे. म्हणजे अपघात होण्याच्या काही वेळ आधी नेमका त्या डिस्प्लेमध्ये काय दिसत होतं, सो त्याचं एक इंटरॅक्टिव्ह ॲनिमेशन हे ब्लॅक बॉक्सद्वारे क्रिएट केलं जातं. आता ब्लॅक बॉक्स नावात जरी ब्लॅक असलं तरी ऍक्च्युअलमध्ये हा ऑरेंज कलरचा राहतो. मग असा प्रश्न येतो की ऑरेंज कलर का निवडला असावा, तर ऑरेंज कलर हा जो आहे हा विजिबिलिटीसाठी निवडला गेलेला आहे. कारण जेव्हा एखादा एअरक्राफ्ट क्रॅश होणार आहे त्यावेळेस तो जो बॉक्स आहे तो दुरूनही आयडेंटिफाय झाला पाहिजे की हा ब्लॅक बॉक्स इथे आहे. मग त्यासाठी तिथे काय केलं जातं की ऑरेंज कलर निवडला जातो. सो ऑरेंज कलर हा नेहमी विजिबिलिटीसाठी बेसिकली प्रेफर केला जातो. इव्हन आपण जर बघितलं आपलं गगनयान मिशन जे आहे, गगनयान मिशन मध्ये जे ऍस्ट्रॉनॉट जाणार आहेत स्पेसमध्ये त्या ऍस्ट्रॉनॉटचा स्पेस सूट देखील ऑरेंज कलरचा ठेवला गेलेला आहे. तिथेही हेच कारण आहे
किंवा जेव्हा स्प्लॅश लँडिंग होणार आहे पाण्यामध्ये त्यावेळेस दुरूनही ते ॲस्ट्रॉनॉट्स जे आहेत ते आयडेंटिफाय झाले पाहिजे, त्यासाठी ऑरेंज कलर निवडला जातो. इथेही तेच कारण आहे. आता ब्लॅक बॉक्स बद्दल बोलताना त्याचे दोन महत्त्वाचे कंपोनंट आपल्याला माहिती पाहिजे. पहिला जो कंपोनंट आहे त्याला म्हणतात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा जो आहे त्याला म्हणतात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. आता हे दोन जे कंपोनंट आहेत ब्लॅक बॉक्सचे, तसं बघायला गेलं तर वेगवेगळ्या एअरक्राफ्टनुसार हे वेगवेगळ्या पोझिशन्सला आपल्याला बघायला मिळू शकतात. म्हणजे काही ठिकाणी असं होणार आहे की हे दोन्ही कंपोनंट त्या एअरक्राफ्टच्या बॅक एंडला बघायला मिळतील किंवा टेल एंडला बघायला मिळतील. काही केसमध्ये जो फ्लाइट डेटा रेकॉर्डर आहे तो बॅक एंडला राहणार आहे किंवा टेल एंडला राहणार आहे आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हा फ्रंट साइडला आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे. सो हे दोन कंपोनंट राहतात. इव्हन आता आपण म्हणतो किंवा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, ब्लास्ट झाला, तरी हे मेल्ट का नाही झालं मग? तर हे जे फ्लाइट डेटा रेकॉर्डर्स राहतात यांचं मटेरियल तशा प्रकारचं आहे, म्हणजे स्टेनलेस स्टील किंवा टिटॅनियमचं किंवा टायटॅनियमचं मटेरियल ते वापरतात आणि त्यामध्ये पॉवर जर बघितली आपण तर इट इज हॅव्हिंग द ॲबिलिटी टू विथस्टँड द इम्पॅक्ट अप टू 3400 टाइम्स द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. Also it can withstand temperature up to 1100 degrees Celsius. आणि अशा प्रकारच्या कॅपॅबिलिटीमुळे काय की हा जो फ्लाइट डेटा रेकॉर्डर आहे हा इझिली डॅमेज नाही होणार आहे. त्यासोबतच तुमचा हा जो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे, या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एक फ्लॅश मेमरी युनिट राहतो आणि तो जो फ्लॅश मेमरी युनिट आहे तो फ्लॅश मेमरी युनिट बेसिकली तिथे त्या पूर्ण व्हॉइसला आपल्याला तिथे व्हॉइस रिकव्हरी आपल्याला तिथे देऊ शकतो. ठीक आहे. सो ब्लॅक बॉक्स बद्दल ह्या काही गोष्टी आपल्याला तिथे माहिती पाहिजे. त्यानंतर रिसेंटली आपण जर बघितलं तर एप्रिल 2025 मध्ये एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या अंतर्गत एक अशी लॅबोरेटरी पण बनवली गेली होती. त्याला त्यांनी म्हणलेलं होतं फ्लाइट रेकॉर्डर लॅबोरेटरी. ही न्यू दिल्लीमध्ये बनवली गेलेली लॅबोरेटरी होती आणि ही लॅबोरेटरी कशासाठी तर अजून एफिशियंट किंवा इफेक्टिव्ह पद्धतीने कशा पद्धतीने ऍक्सिडेंट्सला इन्व्हेस्टिगेट करता येईल यासाठी ही एक लॅबोरेटरी देखील तिथे बनवली गेलेली होती. सो या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला एक इन्स्टिट्यूशनल लेवलवरती माहिती पाहिजे. येस देयर इज ऍक्सिडेंट, त्यामध्ये बऱ्याचशा बातम्या आपल्याला बघायला मिळतात, पण ॲज यू कॅन से ॲज अन अवेअर्ड सिटीजन्स वी नीड टू नो किंवा या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स नेमकं कशा पद्धतीने किंवा काय काम करतात. त्यानंतर पुढची इन्स्टिट्यूशन येते आपली DGCA, म्हणजे काय डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. दिस इज अगेन अन अटॅच्ड ऑफिस अंडर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि हे बेसिकली रेग्युलेटरी बॉडी म्हणून काम करतात. म्हणजे एक रेग्युलेशन आहे ओव्हरऑल भारतामध्ये जे एअरक्राफ्ट सेफ्टी इश्यूज आहेत त्याबद्दल ते ओव्हरऑल रेग्युलेशन्स तिथे करतात. ठीक आहे. आता नेमकं काम काय किंवा भारतामध्ये जे विमानं उडतात किंवा भारतामधून भारताच्या बाहेर जे विमानं जात आहेत किंवा बाहेरून भारतामध्ये विमानं येतात, सगळ्याच प्रकारच्या विमान आपण म्हणतो, त्या सगळ्या विमानांच्या एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसला DGCA काय करते रेग्युलेट करते. इव्हन सुरुवातीला आपण जे म्हणलं की एक हाय लेवल कमिटी बनवली गेली, दॅट इज ऑल्सो बिंग एस्टॅब्लिश अंडर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. ठीक आहे. त्यासोबतच हे सेफ्टी स्टँडर्ड्स जे बनवलेले असतात त्यांना एन्फोर्स करण्याचं हे काम करते. स्वतः बनवतात का तर नाही, ते बनवण्याचं काम वेगळ्या एका ऑर्गनायझेशनचं, बट दे आर हॅव्हिंग एन्फोर्समेंट ऑफ सेफ्टी स्टँडर्ड्स. हे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचं काम आहे आणि ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर न्यू दिल्लीमध्ये ह्याचं हेडक्वार्टर आहे. त्यासोबतच अजून एक अशी ऑर्गनायझेशन येते दॅट इज नथिंग बट ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी. आता ही जी ऑर्गनायझेशन आहे ही 1978 मध्ये बनलेली होती. ऍक्च्युली 1976 मध्ये दिल्लीमधल्या पालम एअरपोर्ट वरून एक हायजॅक इन्सिडेंट झालेला होता एक 1976 मध्ये. मग त्या हायजॅक इन्सिडेंटच्या नंतर एक कमिटी बनवली गेली होती. त्या कमिटीला म्हणतात पांडे कमिटी आणि त्या कमिटीच्या रेकमेंडेशन अंतर्गत हे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी बनवलं गेलं. तर बनलं कधी तर 1978 मध्ये. सुरुवातीला ते DGCAच्या अंडरच काम करायचं ॲज अ सेल इन अ DGCA, पण त्यानंतर ते वेगळं झालं. सध्या जर बघितलं तर ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी ही एक रेग्युलेटरी बॉडी आहे जे काय करते तर वेगवेगळ्या प्रकारचे जे सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी स्टँडर्ड्स आहेत त्यांना फॉर्म्युलेट करते, त्यांना तयार करते आणि त्यासोबत त्यांना एन्फोर्स करण्याचं देखील काम करते. ठीक आहे. आणि सोबतच जे एक अशाच प्रकारची इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे त्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ICAO. सर हे कोऑर्डिनेट करतात ICAO सोबत पण. ठीक आहे. सो ही एक महत्वाची ऑर्गनायझेशन झाली. त्यासोबतच अजून एक महत्वाची ऑर्गनायझेशन जी सिव्हिल एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड काम करते दॅट इज नथिंग बट एअरक्राफ्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. राईट.
नॉट एअरक्राफ्ट, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आता ही जी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे, दिस इज अ स्टॅट्युटरी बॉडी, एका कायद्याच्या अंतर्गत बनलेली आहे. कायद्याचं नाव आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ऍक्ट 1994. या कायद्याच्या अंतर्गत ही एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही ऑर्गनायझेशन बनली 1995 मध्ये. यांचं काम काय आहे तर टू क्रिएट, मेंटेन as well as upgrade the civil aviation infrastructure in India. That is the basic role of Airport Authority of India. यांचं देखील हेडक्वार्टर कुठे आहे, न्यू दिल्ली मध्ये आहे, राईट. त्यासोबतच एक इंटरनॅशनल लेवलवरती आपण जे म्हणलं किंवा इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन. सो दिस इज वन इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन अँड दिस इज अ स्पेशलाइज्ड एजन्सी ऑफ युनायटेड नेशन. बऱ्याचदा आपल्याला UPSC मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही बघितले तर विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्पेशलाइज्ड एजन्सी ऑफ युनायटेड नेशन, अशा प्रकारचे प्रश्न बघायला मिळतात. सो इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन, दिस इज अ स्पेशलाइज्ड एजन्सी ऑफ युनायटेड नेशन. दिस इज वन इम्पॉर्टंट पॉइंट. हेडक्वार्टर कुठे आहे यांचं तर हेडक्वार्टर कॅनडा मधलं एक शहर आहे, त्याचं नाव आहे मॉन्ट्रियल, राईट. मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन बद्दल तुम्ही ऐकलं असेल. सो मॉन्ट्रियल या शहरामध्ये या ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आहे. बनलेलं आहे 1947 मध्ये. आणि हे कशाच्या अंडर बनलेलं आहे तर आपण आधीपासून जे बोलत आलो आता, शिकागो कन्व्हेन्शनच्या अंतर्गत इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन बनवलं गेलं. आता हे जे ICAO जे आहे यांच्या अंतर्गत दोन महत्वाचे रिपोर्ट्स येत राहतात, जे पण आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचे राहू शकतात. पहिला रिपोर्ट जो असतो त्याला म्हणतात स्टँडर्ड अँड रेकमेंडेड प्रॅक्टिसेस, SARPS, स्टँडर्ड्स अँड रेकमेंडेड प्रॅक्टिसेस. सो हे नाव आपल्याला माहिती पाहिजे. त्यासोबतच अजून एक रिपोर्ट जो ते रेग्युलरली रिलीज करत राहतात, दॅट इज नथिंग बट प्रोसिजर फॉर एअर नेव्हिगेशन, राईट. सो हे दोन गोष्टी झाल्या. प्लस आपल्याला हे पण एक माहिती पाहिजे किंवा इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन जे आहे हे कधी बनलेले तर तारीख होती 7 डिसेंबर. त्यामुळे त्या तारखेला कोमेमोरेट करण्यासाठी 7 डिसेंबर या दिवशी इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन डे आपण ऑब्झर्व करतो. आणि मग असे दिवस जर असतील आपल्याला त्याचे थीम्स माहिती पाहिजे. आता हा जो दिवस असतो 7 डिसेंबर, या दिवसाची थीम जी आहे म्हणजे दर 4-4 वर्षाची थीम राहते. म्हणजे 2023 पासून ते पुढे 4 वर्ष किंवा 2019 पासून पुढचे 4 वर्ष, असे 4-4 वर्ष एक थीम कंटिन्यू राहते. तर मग सध्या जर थीम याची बघितली आपण, थीम काय आहे, ॲडव्हान्सिंग इनोव्हेशन फॉर ग्लोबल एव्हिएशन डेव्हलपमेंट. दॅट इज द थीम ऑफ इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन डे. आणि ही 2026 पर्यंत ही थीम कंटिन्यू राहणार आहे, ठीक आहे. सो या महत्वाच्या काही गोष्टी आपण बघितल्या सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी बद्दलच्या. आता तुम्हाला स्क्रीनवरती एक प्रिलिम्स क्वेश्चन ऑफ द डे दिसत असणार आहे. एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो याबद्दलचा एक प्रिलिम्ससाठी MCQ तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. सो तो तुम्ही सॉल्व्ह करून कमेंट बॉक्समध्ये काय उत्तर आहे ते सांगा. त्यासोबतच तुम्हाला पुढे एक मेन्सचा क्वेश्चन दिलेला आहे, मेन्स क्वेश्चन ऑफ द डे. अगेन एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा एक मेन्सचा क्वेश्चन तिथे ऍड केलेला आहे. आणि या क्वेश्चन मध्ये एक्झॅक्टली काय एक्सपेक्टेड गोष्टी असल्या पाहिजे याबद्दल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे सजेशन्स, तुमचे जे आन्सर्स आहेत ते टाईप करून पाठवू शकता. आणि ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अशा पद्धतीने आपल्याला अप्रोच असा असला पाहिजे बघा. म्हणजे सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणलं तर त्या रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या पाहिजे. बिकॉज राईट नाऊ व्हॉट हॅपन्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आर गेटिंग मोर अँड मोर कॉम्पिटेटिव्ह. आणि मग त्या केसमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या अँगलनी माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. सो हा आपला एक तशा पद्धतीचा मग एक भाग होता ज्यामध्ये आपण सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी बद्दलची चर्चा केली. आणि इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये, पुढच्या सेशन्समध्ये आपण अशाच प्रकारचे इश्यूज पिक करत राहू आणि त्यावरती इन डेप्थ चर्चा करत राहू, ठीक आहे. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.